मित्रांनो, फुलाला सुगंध मातीचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये राहुल रोमाला सांगत असतो, आता कीर्तीच्या हातात एक सोल्युशन आहे आणि ते घ्यायचं की नाही हे फक्त तिने ठरवायचं आहे. मला फक्त वाटतं की कीर्तीने प्रॅक्टिकल विचार करावा, कारण करिअर पुन्हा पुन्हा कधीही होत नाही. तेव्हा रोमा कीर्तीला सल्ला देते की तू फक्त कोणाचंच ऐकू नको, हा फक्त डिसिजन तुझा आहे. तू फक्त तुझ्या मनाचं ऐक आणि मग नंतर तुला समजेल की तुला आई व्हायचं आहे की पोलीस ऑफिसर. तेव्हा कीर्ती सांगते, मला काय निवडायचं आहे हा प्रश्न मला स्वतःला विचारून पण झाला आहे, परंतु उत्तरच मिळत नाही असं ती रडत रोमाला सांगते. त्यावेळी रोमा तिला सांगते, उत्तर तुझ्या आतमध्ये आहे आणि तुलाच ते शोधून काढायचं आहे. परंतु कीर्तीला रोमाचं हे कोड्यातलं बोलणं समजत नाही. त्यावेळी रोमा एक नाणं काढते आणि कीर्तीला बोलते, आपण टॉस करूयात. त्यावर राहुल रोमावर हसतो आणि बोलतो, तू मला अनसेन्सिटिव्ह बोलतेस आणि तू स्वतः काय करतेस, कारण आयुष्यातील एवढ्या महत्त्वाच्या गोष्टींचा निर्णय तू असा कसा घेऊ शकतेस. तर मी आता कोपरापासून दंडवत घालायला पाहिजे असं तो रोमावर हसून बोलतो आणि सांगतो की मी एक प्रॅक्टिकल विचार करणारा माणूस आहे. मला तुमच्या ह्या स्टुपिड गेममध्ये काही एक इंटरेस्ट नाही, त्यामुळे तुम्ही तुमचं खेळा, मी जातो असं म्हणून राहुल लगेच तेथून जातो. राहुल गेल्यावर रोमा स्वतःशीच हसते आणि कीर्तीला बोलते, तुला पण असं वाटत असेल की मी हा महत्त्वाचा डिसिजन असा पोरकटपणा करून का घेते, परंतु मी तुला सांगते, हा छापा किंवा काटा तुझ्या आयुष्यातील निर्णय घेऊ शकतो. कारण जेव्हा तू हा कॉईन हवेत भिरकवशील ना, तेव्हा तू फक्त त्या छापा किंवा काट्याकडे लक्ष न देता स्वच्छ मनाने मनात विचार कर की नक्की तुला काय पाहिजे. तुला तुझं मन लगेच उत्तर सांगेल. म्हणून ती कीर्तीच्या हातात कॉईन टेकवते आणि बोलते, फक्त माझ्यावर विश्वास ठेव असं म्हणून रोमा लगेच तेथून जाते. तर कीर्ती त्या कॉईनकडे पाहतच राहते. दुसरीकडे सोनाली मार्केटमध्ये गेलेली असते. जिजा अक्कांनी सांगितल्याप्रमाणे तिने सर्व काजू बदाम डिंक तिसाठी लाडू करायला घेऊन चाललेली असते. तेवढ्यातच तिचं लक्ष समोर कमला मावशींकडे जातं. तिला लगेच जिजा अक्कांचं बोलणं आठवतं की चांगली बातमी कोणाला सांगायची नाही, लगेच नजर लागते. तेव्हा सोनाली कमला मावशींकडे न पाहता तशीच पुढे निघून जाते. तर कमला मावशी तिला पाहतात आणि जोराजोरात आवाज देत असतात. सोनाली लगेच ती पिशवी तिच्या साडीच्या पदराखाली लपवते. कमला मावशी विचारते, काय ग सोनाली, इकडे कुठे तू आली होतीस. तेव्हा सोनाली सांगते, काही नाही, अशीच मी मार्केटमध्ये आली होते असं म्हणून तिच्या हातातून चुकून ती पिशवी खाली पडते. तेव्हा ते सर्व काजू बदाम खाली पडतात. तर कमला मावशी ते तिला उचलून देतात आणि तिला प्रश्न करतात की एवढे काजू बदाम आणि डिंक कशासाठी घेतले आहेत. तेव्हा सोनाली उत्तर देण्याचं टाळते. ती खूप घाबरते आणि एमलीसाठी घेतल्याचं सांगते. कमला मावशी तिला सांगतात, गेल्याच आठवड्यामध्ये जिजा अक्का, मी आणि भिंगरीने मग आता हे सामान कशाला घेऊन आली. तर सोनाली उत्तर देण्याचं पुन्हा टाळते. तुमची नात कशी आहे असं विचारते. तेव्हा कमला मावशी सांगते की तिला खाली ठेवलं ना ती लगेच रडते आणि बाहेर हिंडवलं ना ती लगेच खुश होते. तेव्हा सोनाली मनात विचार करते, माझी मुलगी तर माझ्यासारखीच असणार, म्हणून ती लगेच घरी पळ काढते. इकडे कीर्ती बाप्पासमोर कॉईन ठेवते. त्यानंतर ती तो उचलते. तेव्हा तिला रोमाचं बोलणं आठवतं. तेव्हा ती वर कॉईन हवेत भिरकवते. तिच्या मनात नक्की काय चाललं आहे हे तिला समजतं. इकडे जिजा अक्का, शुभम आणि भाऊ हैदराबादला येतात. तर जिजा अक्का खूपच आनंदात असतात. शुभम मात्र खूप नाराज असतो. जिजा अक्का भाऊ आणि शुभमला बोलतात, कधी एकदा कीर्तीला भेटते असं झालं आहे. तर भाऊ जिजा अक्कांना सांगतात की अगोदर कीर्तीची दृष्ट काढ. पोलीस ऑफिसर झाली असती तरी तू तिची दृष्ट काढलीच असती. तेवढ्यात कीर्ती त्यांच्या जवळ येते. तिला घरातील सर्वांना पाहून खूप आनंद झालेला असतो. शुभम कीर्ती दोघेही एकमेकांकडे पाहतच राहतात. तेव्हा कीर्ती जिजा अक्का आणि भाऊंचा आशीर्वाद घ्यायला जाते. तर जिजा अक्का तिला बोलतात, आतापासून अजिबात वाकायचं नाही, फक्त स्वतःची काळजी घ्यायची. तेव्हा कीर्ती घरातील सर्वांबद्दल विचारपूस करते. तर जिजा अक्का सांगतात, सर्वजण ठीक आहे, तुला भेटण्यासाठी खूप उतावीळ झाले आहेत आणि आता इथून पुढे इथे राहण्याची गरज नाही, कारण आम्ही तिघेही तुला घ्यायला आलो आहोत. हे ऐकून शुभमला धक्का बसतो. तर कीर्तीलाही खूप वाईट वाटतं.
जिजा अक्का खूपच खुश असतात. त्या कीर्तीला मिठी मारतात. तर शुभम बोलतो, आता आपण यांच्या रूममध्ये जाऊयात. तेव्हा सर्वजण रूमकडे जायला निघतात. त्यानंतर सर्वजण रूममध्ये येतात. कीर्ती सर्वांना पाणी देते. जिजा अक्का पाणी घेण्यासाठी नकार देतात आणि शुभम कीर्तीला बोलतात, आपली आनंदाची बातमी आहे. आपण तुमच्या दोघांच्या हस्ते अगोदर देवाला नारळ वाहूयात आणि मंदिरात जाऊयात. तेव्हा शुभम बोलतो, कशाला, आपण आता शिर्डीमध्येच जाऊ. तर जिजा अक्का बोलतात की आता कोणाची नजर माझ्या कीर्तीला लागायला नको. पाटील मॅडमने सर्वांना आत्तापर्यंत ओरडून पण सांगितलं असेल की कीर्ती गरोदर आहे ते. तर भाऊ जिजा अक्कांना बोलतात, आपण 11 महिन्यानंतर इकडे येणार होतो, परंतु 15 दिवसातच इकडे आलो आणि आता कीर्तीला घेऊन शिर्डीला गेलो तर सर्वांना समजेलच तू अशी काय वागते. कले, मला तुझं हे वागणं पटत नाही. हे ऐकून शुभम कीर्ती विचारात पडतात. तर जिजा अक्कांच्या आग्रहाखातर कीर्ती शुभमला सांगते, आपण मंदिरात जाऊयात. शुभम टेन्शनमध्ये येतो. दुसरीकडे विक्रम खूप गडबडीत चाललेला असतो. तेव्हा त्याला मध्येच कमला मावशी दिसतात. त्यांच्याबरोबर बाळ पण असतं. तेव्हा कमला मावशी विक्रमला थांबवतात आणि एवढ्या उकाड्याचं तू कुठे चालला आहेस असं विचारतात. त्या आईची तब्येत बरी नाही म्हणून मी हिला मंदिरात घेऊन चालले आहे. तर विक्रम बोलतो, आपल्या मोठ्या माणसांनाच किती उकाडा जाणवतोय, ह्या बारक्या लेकराला किती जाणवत असेल. तुम्ही तुमच्या नातीला माझ्याकडे द्या, ती कानाबरोबर थोडा वेळ खेळेल. कमला मावशी बोलतात, नको, उगाच तुला त्रास होईल. तर विक्रम बोलतो, नाही, मला स्वतःचीच पोर खेळवल्यासारखा आनंद वाटतो आणि हिच्याकडे पाहून मला खूप बरं वाटतं. असं वाटतंय की आमचं नक्कीच मागच्या जन्मीचं काहीतरी नातं आहे. असं म्हणून तो कमला मावशींकडून त्यांची नात घेतो. कमला मावशीला सांगतो की माझ्याकडून मंदिरात 1001 रुपयाची देणगी पण द्या. तेव्हा कमला मावशी हो बोलते आणि तेथून जाते. तर विक्रम आपल्या लाडक्या लेकीला खेळवत घरी जातो. इकडे सर्वजण मंदिरातून येतात. भाऊ बोलतात, सुनबाई, दर्शन खूप छान झालं. तेव्हा कीर्ती सांगते की आमची रोज एक फेरी तरी त्या मंदिरात होते, मला तिथे गेल्यावर खूप छान वाटतं. तर जिजा अक्का बोलतात की आता बोलत बसू नका, आपण अगोदर कीर्तीचं सामान आवरायला घेऊ. तर शुभम बोलतो, अजून थोडा वेळ आहे, आपण थोड्या वेळाने निघूयात. जिजा अक्का बोलते, माझ्याकडे वेळ नाही, मला कीर्तीसाठी गिफ्ट म्हणून एक मोत्याची माळ घ्यायची आहे. तेव्हा कीर्ती जिजा अक्कांना सांगते, मला इथून लिव्हिंग सर्टिफिकेट घ्यावं लागेल, मी थोडा वेळ ऑफिसमध्ये जाऊन येऊ का. तेव्हा जिजा अक्का हो बोलतात आणि शुभमलाही तिच्याबरोबर जायला सांगतात. त्यानंतर ते दोघेही खाली येतात. शुभम कीर्तीला बोलतो की मला तुमच्याबरोबर खूप महत्त्वाचं बोलायचं आहे, आपण थोडं बाहेर जाऊयात का. तेव्हा कीर्ती हो बोलते. इकडे जिजा अक्कांची कीर्तीची बॅग भरण्याची लगबग सुरू असते. मात्र खूप विचारात असतात. ते जिजा अक्कांना बोलतात, आपण कीर्तीचं सर्व सामान घेऊन जाऊ, परंतु कीर्तीची एक महत्त्वाची गोष्ट इथे विसरेल. तेव्हा भाऊ सांगतात की तिने आयुष्यभर पाहिलेलं स्वप्न पोलीस ऑफिसर होण्याचं. जिजा अक्का भाऊंना सांगतात, ते मला सर्व समजतं आहे, मला पण वाईट वाटतंय, परंतु तिने खूप काही कमवलं आहे. तिच्या बाळापुढे आता स्वप्नांचं एवढं काय. जिजा अक्का खूप आनंदात असतात. तर भाऊ मात्र खूप निराश असतात. त्यांना कीर्तीबद्दल खूप वाईट वाटत असतं. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये जिजा अक्का कीर्तीला बोलतात, आता इथला मुक्काम तुझा संपला. तर कीर्ती विचारात पडते. मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.